नवरात्रोत्सवानिमित्तानं पुणे मेट्रोचा नारी शक्ती उपक्रम आहे। हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचं सारथ्य महिला करणार आहेत आणि मेट्रो 3 वरच्या सर्व ट्रेनसाठी आता महिला मोटरमन असणार आहेत। पुणेरी मेट्रोची नारी शक्ती उपक्रमांतर्गत 100 महिला चालकांची निवड करण्यात आली। पुणे जिल्ह्यातल्या नगर परिषद नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना या आठवड्यामध्ये जाहीर होईल। 14 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठीच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव आवश्यक दुरुस्त्यांसह नगर विकास विभागाकडे पाठवला असून तो विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर अंतिम होणार आहे। प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या 418 हरकती आणि सूचनांची सुनावणी करून सुधारणा करण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये श्वानदंशाच्या घटना वाढत असताना 2030 पर्यंत पुणे रेबीज मुक्त करण्यासाठी महापालिकेनं श्वानांचं निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आणि लसीकरणाला गती दिलेली आहे। मात्र श्वानांना ताब्यात घेताना काही श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून विरोध होत असल्याने ही मोहीम अडचणीत येते। श्वानप्रेमींच्या विरोधामुळे महापालिकेच्या पथकाला पोलीस मदतीची सुद्धा गरज भासते। पुण्यामध्ये सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत आरटी या संस्थांच्या शिष्यवृत्तीबाबत मागण्या मान्य करण्यासाठी समन्वय कृती समितीचं डेक्कन चौकमध्ये आंदोलन सुरू आहे। समितीच्या शिष्टमंडळानं काल भेट घेऊन झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला। परतीच्या पावसानं गेले 2 दिवस नाशिक शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली आहे। हवामान खात्याकडून नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या घाट भागात येत्या बुधवारपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला। नाशिकमध्ये नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आता सुरुवात होतीये। या नवरात्रोत्सवानिमित्तानं शहरातल्या तब्बल 413 मंडळांमध्ये आदिशक्तीची स्थापना होणार आहे, तर 369 मंडळांच्या वतीनं राजदांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर यंदाच्या नवरात्रीत दांडिया स्पर्धेतल्या विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून एका महिलेची सोनसाखळी हिसकावून पोबारा करत फरार झालेल्या संशयित आरोपीला पकडण्यात यश आलंय। आरोपी सलमान छंगा खान याच्यासह चोरीचं सोनं खरेदी करणारा संशयित अमोल शहाणे या दोघांना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं शिताफीनं सापळा रचून अटक केली। त्यांच्याकडून 3,46,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। जातीय दंगलीतल्या फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या धम्मनगर भागात गेल्या वर्षी जातीय दंगल झाली होती आणि या दंगलीमध्ये सहभागी झालेल्या फरार संशयित आरोपी अराफत आमीन पठाणला कथाडा भागातून गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं सापळा रचून अटक केली। छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड आणि सोयगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे, तर सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे सावरगावमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नदीला मोठा पूर आल्यानं घाट नांदरा सिल्लोड मधला संपर्क तुटला। पैठणच्या जायकवाडी धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात आलाय। परिसरात पाऊस सुरू आहे, त्यामध्ये वरच्या भागातून सुद्धा पाण्याची आवक आहे आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 98% आला। त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले। सध्या 56,000 क्युसेक वेगानं पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे। प्रशासनानं परिसरातल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप शिक्षक समितीनं केला आणि आजपासून शिक्षक समितीकडून विभागीय आयुक्तालयाबाहेर बेमुदत उपोषण केलं जाणार आहे। आतापर्यंत जिल्ह्यातल्या 3,594 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, मात्र अद्याप त्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश मिळालेले नाहीत। मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर शनिवारी दगडफेक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। तरुण मानसिक रुग्ण असल्यानं त्याला शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। मानसोपचार तज्ज्ञांनी 2 तास चौकशी केली।